ओम शांती. आज आहे 8/10/25. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही या पाठशाळेमध्ये आला आहात स्वर्गाचा पासपोर्ट घेण्याकरिता. आत्माभिमानी बना आणि आपले नाव रजिस्टरमध्ये नोंद करा, तर स्वर्गामध्ये याल. आजचा प्रश्न आहे, कोणती स्मृती न राहिल्या कारणाने मुले बाबांचा रिगार्ड ठेवत नाहीत? उत्तर, बऱ्याच मुलांना हीच स्मृती राहत नाही की ज्यांना सारी दुनिया बोलावत आहे, आठवण करत आहे, तेच उच्च ते उच्च बाबा आम्हा मुलांच्या सेवेमध्ये उपस्थित झाले आहेत. हा निश्चय नंबरवार आहे. जितका ज्यांना निश्चय आहे तितका रिगार्ड ठेवतात. आजचं गीत आहे, जो पिया के साथ है. ओम शांती. सर्व मुले ज्ञानसागराच्या सोबत तर आहेतच. इतकी सारी मुले एका ठिकाणी तर राहू शकत नाहीत. भले जे सोबत आहेत ते जवळ राहून डायरेक्ट ज्ञान ऐकतात आणि जे दूर आहेत त्यांना उशिरा मिळते. परंतु असे नाही की जवळचे जास्त उन्नतीला प्राप्त करतात आणि दूरचे कमी उन्नतीला प्राप्त करतात. नाही, प्रॅक्टिकलमध्ये पाहिले जाते की जे दूर आहेत तेच जास्त अभ्यास करतात आणि उन्नतीला प्राप्त करतात. बाबा म्हणतात, मी आलो आहे तुम्हाला पुन्हा एकदा डबल मुकुटधारी बनविण्याकरिता. सगळेच काही डबल मुकुटधारी बनू शकत नाहीत. जे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात ते स्वतःला समजू शकतात की आपण हे बनू शकतो. बाबा पासपोर्ट देत आहे स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता. इथूनच तुम्हाला पासपोर्ट मिळतो. बाबांनी सांगितले आहे, सर्वांचा फोटो असायला पाहिजे. जे वैकुंठाचा लायक देवता आहेत, कारण तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. बाजूला ताज आणि तख्त असणारा फोटो असावा. आपण हे बनत आहोत. राजांचाही राजा नवीन दुनियेमध्ये बनायचे आहे. एम ऑब्जेक्ट समोर आहे. आम्ही हे बनत आहोत. स्पष्टीकरण किती सुंदर आहे. ज्यांचा योग परमपिता परमात्म्यासोबत आहे तर डबल मुकुटधारी बनतात. आता बाबा समजावून सांगतात, मुलांनी कृतीमध्ये आणलं पाहिजे. लक्ष्मीनारायणाच्या चित्रावर समजून सांगणे खूप सोपं होईल. आपण हे बनत आहोत तर तुमच्यासाठी जरूर नवीन दुनिया पाहिजे. नरकानंतर स्वर्ग. बाबा म्हणतात, मी विश्वाचा मालक बनत नाही, तुम्हाला बनवतो. तुम्ही शिक्षणाद्वारे विश्वाचे मालक बनता. नवीन दुनियेची राजधानी होती, आता नाही आहे. आता पुन्हा नवीन दुनियेची राजधानी होईल. आयरन एज नंतर पुन्हा गोल्डन एज जरूर येईल. राजधानी स्थापन होणारच आहे, कल्पापूर्वीप्रमाणे. अच्छा, बाबा म्हणतात, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला, सरेंडर होण्यासोबतच निश्चयबुद्धी बनायचे आहे. कोणतेही छीछी काम करू नका. आतमध्ये कोणतेही अवगुण राहू नये, तेव्हाच चांगले पद मिळू शकते. दुसरं, ज्ञानरत्नांचा वापर करण्यासाठी बाबा जे चांगले चांगले पॉईंट्स ऐकवतात ते लिहून घ्यायचे आहेत. मग ते आठवून इतरांना ऐकवायचे आहेत. नेहमी आपल्या उन्नतीचा विचार करायचा आहे. आजचं वरदान. बालक आणि मालकपणाच्या समानतेद्वारे सर्व खजिन्यांमध्ये संपन्न भव. विस्तार. जसे बालकपणाचा नशा सर्वांना आहे, तसे बालक सो मालिक अर्थात बाप समान संपन्न स्थितीचा अनुभव करा. मालकपणाची विशेषता आहे, जितके मालक तितकेच विश्व सेवाधारीचे संस्कार नेहमी इमर्ज रूपामध्ये असावेत. मालकपणाचा नशा आणि विश्वसेवाधारीचा नशा समान रूपामध्ये असावा. तेव्हा म्हणणार बाप समान बालक आणि मालक दोन्ही स्वरूपे नेहमीच प्रत्यक्ष कर्मामध्ये यावीत. तेव्हाच बाप समान सर्व खजिन्यांनी संपन्न स्थितीचा अनुभव करू शकाल. आजचं बोधवाक्य आहे, ज्ञानाचा अखूट खजिन्याचे अधिकारी बना, तेव्हाच अधीनता नष्ट होईल. ज्ञानाच्या अखूट खजिन्याचे अधिकारी बना, तेव्हाच अधीनता नष्ट होईल. अच्छा. ओम शांती.